नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे BSc अंतर्गत येणारा BSc इन बायोकेमिस्ट्री या कोर्स बद्दल डिटेल्ड माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, किती वर्षाचा आहे, काय सिलेबस असतो. जर तुम्ही या कोर्स बद्दल जाणून घेण्यासाठी या व्हिडिओपर्यंत आला आहात तर व्हिडिओ हा एंड पर्यंत पहा, जेणेकरून याबद्दल सर्व डाऊट्स क्लिअर होतील. सो लेट्स बिगिन. तर सर्वप्रथम पाहूया शॉर्ट मध्ये की हा कोर्स काय आहे. नाव तुम्ही ऐकून असाल, बायोकेमिस्ट्री. याच्यामध्ये दोन गोष्टी येतात, बायो अँड केमिस्ट्री. याच्यामध्ये बायो म्हणजेच जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, त्याचबरोबर ॲटम्स असतात, मॉलिक्युल्स असतात, त्याबद्दल ही डिटेल्समध्ये शिकवलं जातं. ॲज वेल ॲज जे केमिकल कंपाऊंड्स असतात, केमिस्ट्री बद्दलचा अभ्यास सुद्धा याच्यामध्ये कंबाईंड तुम्हाला शिकवला जो आहे तो जातो. आणि हा जो कोर्स आहे तो तुम्हाला 3 वर्षाच्या कालावधीचा पाहायला मिळतो. आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते. तर शैक्षणिक पात्रता कोणती, तर बघूया. याच्यामध्ये तुम्ही 12वी जर पासआउट झालेला असाल, नुकतेच तुम्ही 12वी पासआउट असाल, तुम्हाला जर चांगले मार्क्स पडले असतील, सर्व विषय क्लिअर असेल, तर इझिली यासाठी तुम्हाला ऍडमिशन जे आहे ते कोणत्याही कॉलेजमध्ये मिळून जाते. यामध्ये तुम्ही जे ऍडमिशन आहे ते ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने घेऊ शकता, ते आपण पुढे पाहूया. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 55% मार्क्स असले पाहिजेत, तुम्ही सर्व विषय पासआउट केले पाहिजेत आणि तुमचे PCB जो ग्रुप आहे तो तुम्ही निवडलेला ऑलरेडी पाहिजे. तर आता याची ऍडमिशन प्रोसेस पाहूया की ऍडमिशन प्रोसेस नेमकी कशी आहे. तर बघा, याच्यासाठी खूप सारे कॉलेजेस आहेत जो की हा कोर्स ऑफर करतात. पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर अशा खूप साऱ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर हे जो कोर्स आहे ऑफर करणारे खूप सारे कॉलेजेस आहेत. त्याच्याबद्दल जर तुम्हाला रीड करायचं असेल की महाराष्ट्रातले कोणकोणते टॉप कॉलेजेस आहेत, तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून जे आहे ते तुम्ही याच्याबद्दल रीड करू शकता. याचं ऍडमिशन तुम्ही ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन ॲज अ सेड बिफोर घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली फिजिकली जाऊन सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता किंवा ऑनलाईन जी साईट असते त्याच्यावर जाऊन तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून जे आहे फी भरून डायरेक्टली ऍडमिशन तुमचं जे आहे ते फिक्स होऊन जातं. पण काही काही कॉलेजेसमध्ये एंट्रन्स एक्झाम असते, ती एंट्रन्स एक्झाम सुद्धा पास आउट करणे आणि काही कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू सुद्धा घेतला जातो या पर्टिक्युलर कोर्ससाठी. जे टॉप कॉलेजेस असतात तिथे, तर त्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा येणे, तुम्हाला अपिअर होणे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पास आउट होणे गरजेचे असते. आफ्टर दॅट तुम्ही इझिली याच्यासाठी ऍडमिशन जे आहे ते मिळवू शकता. तर आता पाहूया की कालावधी तुम्हाला काय पाहायला भेटतो. कोर्स बद्दल आपण पाहिलं तर कालावधी काय, तर 3 वर्षाचा कालावधी पाहायला भेटतो. म्हणजे 3 वर्ष तुम्हाला याचा कोर्स जो आहे तो कम्प्लीट करावा लागतो. एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर असे, 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर्स पाहायला भेटतात, वेगवेगळे विषय पाहायला भेटतात, जे आपण पुढे पाहणार आहोत की कोणते विषय. तर हे 6 सेमिस्टर तुम्हाला पास आउट असणे गरजेचे आहे. आफ्टर दॅट तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते, जे तुम्ही फर्दर स्टडीजमध्ये, मग प्रायव्हेट जॉब असेल किंवा गव्हर्नमेंट एक्झाम असेल तिथे तुम्ही यूज करू शकता. आपण याचा आता कालावधी तर पाहिलेला आहे आणि सिलेबस बद्दल पण आपण आता पाहून घेऊया की 6 सेमिस्टर मध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी मिळतो. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला लँग्वेज, बायोलॉजिकल सायन्स, केमिस्ट्री, सेल बायोलॉजी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, लॅब इन सेल बायोलॉजी, as well as intermediary metabolism, human physiology and nutrition, as well as clinical biochemistry, endocrinology, biostatistics, bioinformatics, lab in basic immunology अशा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करायला मिळतो. आता हे जे विषय आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचे असतील की नेमकं कोणत्या सेमिस्टरला कोणते विषय असतात किंवा कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी येऊ शकतो, तर याचे ॲज वेल ॲज जे कॉलेज आहेत त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, चेकआउट करायला विसरू नका. तर आता पाहूया की यामधील पुढील संधी काय, जर तुम्ही कोर्स कंप्लीट केल्यानंतर पुढे काय. तर याच्यामध्ये तुम्ही जे प्रायव्हेट जॉब्स आहेत जसं रिसर्चर, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट अशा वेगवेगळ्या जॉब्समध्ये जाऊ शकता. आता जॉब कोणकोणते आहेत, जॉब पोझिशन काय, ॲव्हरेज सॅलरी काय मिळू शकते, तर हे सर्व डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलं आहे. खूप साऱ्या कंपनी आहेत, तिथेही तुम्हाला जॉब मिळून जातो. जसं औरोबिंदो कंपनी आहे, रिक्रुटर्स आहे, टॉप रिक्रुटर पैकी एक आहे. ॲज वेल ॲज टाटाचे खूप सारे हे इन्फोसिस वगैरे असे सारखे जे मोठे मोठे इन्स्टिट्यूट आहेत, तर हे सुद्धा तुम्हाला जॉब जे आहे ते ऑफर करतात. इन्फोसिस म्हणता येत नाही, पण त्या लेवलचे जेही फार्मा इंडस्ट्री आहेत, ॲज वेल ॲज रिसर्चर इंडस्ट्री आहेत, जे की बेसिकली या कोर्स रिगार्डिंग जे आहे, म्हणजे तुम्ही जेही याच्यामध्ये शिकता ते तुम्हाला तिथेही
जॉब अवेलेबल असतात किंवा त्या जॉब रिगार्डिंगच काम करावं लागतं या सर्व गोष्टीचं. तर हे तुम्हाला ज्या जॉबच्या संधी आहेत त्या खूप साऱ्या आहेत. ॲज वेल ॲज तुम्हाला जर प्रायव्हेट जॉब आवडत नसेल तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा येऊ शकता. पण इथे तुम्हाला अभ्यास करावा लागतो. याच्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंटच्या जे एक्झाम्स असतात, आयोगाच्या एक्झाम्स असतात त्या देऊ शकता आणि एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळू शकता. हे सर्व काही तुमच्या स्किलवर, तुमच्या डेडिकेशनवर, तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे. पण याच्यामध्ये करिअरच्या संधी ज्या आहेत त्या ऑनलाईन जे गव्हर्नमेंट सेक्टर आहे ॲज वेल ॲज जे प्रायव्हेट सेक्टर आहे दोन्हीकडे अवेलेबल आहेत. तर आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या कोर्स बद्दल जर पाहिलं तर बेसिकली याच्यामध्ये रिसर्चर किंवा टेक्निशियन, लॅब असिस्टंट किंवा सायंटिस्ट अशा प्रकारचे जॉब्स आहेत. जर तुम्हाला हे जॉब्स आवडत असतील किंवा बायोकेमिस्ट्री हा विषय आवडत असेल, केमिस्ट्री बद्दल आवडत असेल, बऱ्याच जणांना केमिस्ट्री हा विषय अवघड जातो पण खूप जणांची आवडही असते, किंवा तुम्हाला जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्याच्याबद्दल तुम्हाला रीड करायला आवडत असेल किंवा त्याच्याबद्दल रिसर्च करायची आहे, तुम्हाला पुढे जाऊन हायर स्टडीज करायचे आहेत, MSc कडे जायचं आहे, PG करायचं आहे, तर नक्की अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स जो आहे तो डिझाईन केला गेलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर याच्याबद्दल काही अडचणी असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा, आम्ही तुम्हाला गाईड करू. ॲज वेल ॲज इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. या कोर्सबद्दल कॉलेजेस असतील, जॉब्स असतील, जॉब रोल्स असतील, त्याच वेल ॲज याच्याबद्दल जी अजून इन्फॉर्मेशन आहे जे आपण व्हिडिओमध्ये पूर्णतः सांगू शकत नाही, हे सर्व त्या लिंकमध्ये तुम्हाला मिळून जाईल. क्लिक करून तुम्ही तिथे रीड करू शकता आणि तिथेही कॉमेंटमध्ये जर तुम्हाला एखादा पॉईंट समजत नसेल तेही विचारू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.